नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरासंदर्भातली। मराठवाड्यामध्ये सध्या पुराचा वेढा पडलाय। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा आता सध्या ओल्या दुष्काळानं ओला चिंब झालाय। आणि दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचण्यामध्ये मात्र दंग आहेत। या जिल्हाधिकाऱ्यांनी लाच विकून खाल्ली का असा सवाल आता या निमित्तानं संतप्त सवाल उपस्थित होतोय। तर दुसरी बातमी आहे सनातन संदर्भातली। सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही असा निर्वाळा न्यायालयानं दिलाय। सनातनवर बंदी घालण्यासाठी सुद्धा न्यायालयानं नकार दिलाय। त्यामुळे आता सनातन संस्थेवरील किटाळ दूर झालाय। याचिकेची सुनावणी घेण्यास कोणताही आधार नाही। तुम्ही याचिका मागे घेता की आम्ही ती फेटाळून लावू अशा कठोर शब्दात आता मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर याचिकाकर्त्यांनी आपली बिनशर्त याचिका मागे घेतली आहे। तर तिसरी बातमी आहे MiG-21च्या निवृत्तीची। जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय आकाशात धैर्य आणि शौर्याची अमिट छाप सोडणारं MiG-21 अखेर आज सेवेतून निवृत्त होत आहे। आकाशाचा अथक पहारेकरी आणि लिजंड म्हणून ओळखला जाणारा भारतीय वायुदलाचा योद्धा, अनेक वैमानिकांचा प्रेरणास्त्रोत असा हा राहिलेला युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दिला गेलेला पहारा हा केवळ सैनिक कर्तव्यच नव्हे तर MiG-21च्या देशभक्तीची सुद्धा गाथा होती। आज MiG-21ची सुद्धा निवृत्त होतंय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या जड अंतःकरणानं त्याला सुद्धा निरोप दिला जातोय। या आतापर्यंतच्या 3 बातम्या आहेत। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या म्हणजे मराठवाड्यातून, दुसरी बातमी आहे सनातन संदर्भातली आणि तिसरी बातमी अर्थात MiG-21च्या निवृत्तीची। मराठवाड्यामध्ये एकीकडे शेतकरी संकटात आहे तर दुसरीकडे जिल्हाधिकारी मनसोक्तपणे नाचण्यामध्ये दंग असतायत आणि लाज विकून खाल्ली आहे का जिल्हाधिकाऱ्यांनी असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारतात। शेताच्या बांधावर जाऊन आता सध्या शेतकऱ्याला मदतीची गरज असताना जिल्हाधिकारी मात्र या नाचगाण्यामध्ये दंगून गेल्याचं चित्र। तर दुसरी बातमी अशी आहे की ती सनातन संदर्भातली। सनातनवरचा आता किटाळ दूर झालाय। सनातन बंदीची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे। सनातन ही कुठलीही दहशतवादी संघटना नसल्याचा निर्वाळा सुद्धा कोर्टानं दिलेला आहे। आणि तिसरी बातमी आहे MiG-21च्या निवृत्तीची। आज MiG-21 लढाऊ विमान आता भारतीय सैन्य दलातून आता निवृत्त होत आहे। पहिली बातमी ती आहे ती म्हणजे अर्थातच मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरासंदर्भातली। या एकीकडे मराठवाड्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना, शेतकरी संकटात सापडलेला असताना मराठवाड्यातले जिल्हाधिकारी मात्र नाचण्यामध्ये दंगून गेलेले आहेत। तर दुसरी बातमी आहे सनातन बंदी संदर्भातली। सनातन बंदीची याचिका कोर्टानं फेटाळली आहे। तर तिसरी बातमी MiG-21 संदर्भातली आहे। MiG-21 अखेर आता सैन्य दलातून निवृत्त होत आहे। आणि या संदर्भातली मराठवाड्यातली आपण बातमी पाहणार आहोत। मराठवाड्यातल्या पुरासंदर्भातली ही बातमी आहे। मराठवाड्यामध्ये सध्या पुराचा वेढा पडलाय। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलचिंब झाल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचण्यामध्ये दंग आहेत। या जिल्हाधिकाऱ्यांनी लाज विकून खाल्ली आहे का असा सवाल आता संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे आणि राम कुलकर्णी, भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या सर्वप्रथम रामजी तुमच्याकडे येतोय। एकीकडे मराठवाड्यातला शेतकरी संकटात सापडलाय। त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून नेलेला आहे पावसानं। तो अजून मदतीच्या प्रतीक्षेत आहे, अजून संकट गेलेलं नाहीये। आणि अशात आता जिल्हाधिकाऱ्यांचा नवा प्रताप समोर येतोय। ते नाचण्यामध्ये दंगून गेलेत म्हणजे नेमका आनंद होतोय कसला जिल्हाधिकाऱ्यांना? सिद्धेशजी, एक गोष्ट खरी आहे की आता ज्या मराठवाड्याला दुष्काळ मराठवाडा तर आता ओला मराठवाडा असं म्हणण्याची वेळ आहे। बर, संकट भयानक आहे। आज आमचा शेतकरी त्याच्या संसाराचा पूर्णतः चिखल झालेला आहे, नेस्तनाबूत झालेला आहे आणि प्रत्येकाने आता संवेदनशील वागण्याची गरज आहे। प्रशासनाचे अधिकारी अशा प्रकारे शेतकरी एवढा संकटात असताना, सर्वसामान्य जनता एवढ्या भयानक संकट असताना अशा प्रकारे जर कलेक्टर बेजबाबदारपणे वागत असतील, स्वतःच्या चंगळवादात बुडत असतील आणि शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी त्यांना काही गरज नसेल, तर मला असं वाटतं की प्रशासन म्हणून आणि सरकार म्हणून त्यांच्यावर, कलेक्टरवर निश्चित कारवाई केली पाहिजे आणि सरकार सुद्धा त्यांच्यावर कारवाई करेल हे निश्चितच आहे।
पण रामजी, जर आपण एकीकडे बघितलं असेल तर शेतकरी अजून संकटात आहे, शेतकऱ्याचे अश्रू सुद्धा अजून ओले आहेत. अशा पद्धतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं हे कृत्य आता समोर येत आहे. मात्र आम्ही काही वेळापूर्वी आम्ही ओमराजेंशी सुद्धा बातचीत केली या संदर्भामध्ये. ओमराजेंचं म्हणणंही तेच होतं, हे या कृतीचं समर्थन नाहीच आहे, असंवैधानिक हे कृत्य आहे. मात्र या सगळ्यामध्ये हेच जिल्हाधिकारी पहिल्या दिवशी जेव्हा पूर आला तेव्हा शेताच्या बांधावरती होते. मग फक्त पहिल्या दिवशी जाऊन काम संपलं आणि नंतर मग पुन्हा आपले जैसे पाडे 55 मागचे पाडे 55 असल्यासारखं पुन्हा एकदा एखाद्या कार्यक्रमात जायचं, हजेरी लावायची, उपस्थिती लावायची आणि तिथे त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं आणि आपण आपला आनंद साजरा करायचा. हे कुठेतरी न पटण्यासारखे रामजी. नाही, हे सिद्धेची हे खरंय की प्रशासनाचे जिल्हाधिकारी म्हणजे त्या जिल्ह्याचं मायबाप असतो. हम्म, सर्वांच्या नजरा त्यांच्या भूमीकडे असतात. हम्म, आणि एक दिवस यायचं हे एक दिवसाचं संकट नाही. मागच्या 8 दिवसापासून मराठवाडा पूर्णतः पाण्यात आहे. हम्म. आणि अशा वेळी जर जिल्हाधिकारी अशी नाचगाण्यामध्ये गुंग असतील तर त्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी मुळीच करत नाही. यापेक्षा मला स्वतःच म्हणणं आहे की अशा असंवेदनशील प्रशासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि सरकार त्याची गंभीर दखल घेईल. खरंय रामजी. मात्र या संदर्भामध्ये काही वेळापूर्वी ओमराजेंनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात. मी ह्याच्या बाबतीत अगदी जिल्हाधिकारी जे जे समजा त्या सांस्कृतिक महोत्सवात जे गेले आणि तिथं जे काही घडलंय, मला वाटतं ते 100% चुकीचं आहे आणि ते व्हायलाच नाही पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे की तो सांस्कृतिक महोत्सव तुम्ही त्या ठिकाणी तातडीनं रद्द करून त्याच्यासाठी जी काही रक्कम त्या ठिकाणी खर्ची घालणार आहे ती तुम्ही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या. पण एक गोष्ट मला तुम्हाला त्यांच्या बाबतीतली सांगायची की ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूर आला होता त्या दिवशी पहाटे 4 वाजता फोन उचलून त्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी मदत करणारे हेच जिल्हाधिकारी होते. ठीक आहे, ही आजची गोष्ट मात्र त्यांची निश्चितपणे चुकलेली आहे. माझं त्यांच्याकडे एवढंच विनंती असणार आहे की आपण संवेदनशील नजरेनं त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि तसा विचार केला तरच त्या शेतकऱ्याला आधार त्या ठिकाणी मिळणार आहे. पण आपण असंवेदनहीनतेनं जर त्या ठिकाणी बघितलं तर ते मात्र निश्चितपणे चुकीचं होणार आहे. आपण जर पाहिलं असेल रामजी, तर आता ओमराजेंनी एक प्रतिक्रिया दिलेली होती. ओमराजे सुद्धा त्यांच्या कामाची सुद्धा दखल आपण घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून या शेतकऱ्यांना वाचवलेलं आहे. शेतकऱ्यांना बुडण्यापासून त्यांनी वाचवलेलं आहे. मात्र अशामध्ये सुद्धा काही अंशी प्रमाणामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू लावून धरलेली आहे. त्यांनी निषेध केलाय, पण त्यांनी पूर्णपणे ते चुकलेले आहेत असंही म्हटलेलं नाहीये, कारण त्यांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा विरोध केलेला आहे. मात्र प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित होतोय की जर मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली असताना अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय, कुठेतरी याच्यावरती चाप बसणं गरजेचं आहे असं नाही वाटत आपल्याला? सिद्धेची हे खरं आहे की आता सध्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या असो, सत्ताधारी असो, सर्व लोकप्रतिनिधी सरकार यांच्या समोर एकच प्रश्न आहे आणि एकच आहे की आमचा शेतकरी संकटात आहे, सर्वसामान्य जनता संकटात आहे. पाऊस थांबायला तयार नाही. अजूनही मराठवाड्यातले सारे जिल्हे, संपूर्ण जिल्ह्यात पाऊस आहे. आज सकाळपासून पाऊस चालू झालाय सिद्धेची. आता पाऊस झालाय, अंगावर शहारे येतील, काटा येतील. आता घरात बसू वाटत नाही. घरात बसलं तर वाटतं पाण्याचा वेढा येईल का, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून संवेदनशीलता ही खऱ्या अर्थाने ओमराजे म्हटल्याप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टर सारख्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निश्चितच पाळायला हवी. आता तो प्रोग्राम सांस्कृतिक जरी असला तरी तो प्रोग्राम घ्यायचा का नाही, कारण ती परिस्थिती त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात होती. पण नाचगाणे करणं किंवा चंगळवादी लक्षण म्हणणं हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे, योग्य नाही. जसं की काल आता आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, नवनाथजी बन यांनी, की संजय राऊत काल दौऱ्यावर आले आणि बदाम काजू खात गाडीत बसले. मला वाटतं अशी चेष्टा पण करायला नाही पाहिजे. ही शेतकऱ्याची चेष्टा करण्याची वेळही नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या कृतीचं मी पण समर्थन करत नाही. आता फक्त ओमराजेंची कृती जी काल सगळ्या महाराष्ट्रानं देशानं पाहिली, असे लोकप्रतिनिधी पाहिजेतच. आमची जनता पाण्यात आहे तर लोकप्रतिनिधी पाण्याच्या बाहेर नाही. ओमराजेंचं कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी देखील केलेलं आहे आणि म्हणून तशाच कृतीची, तशाच भूमिकेची लोकप्रतिनिधी असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत किंवा सत्ताधारी असोत,
मंत्री असोत अशा प्रकारची कृती करण्याची गरज आहे. खरंय. नक्कीच रामजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामध्ये बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. हे पहा, राज्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. विशेष करून मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इतका शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 47% खरीप हंगामामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे एकूण महाराष्ट्राचं आपण जर पाहिलं, इतक्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या वर्षी 146 लाख हेक्टर पेरणी झाली. त्यातील अतिवृष्टीमुळे किंवा महापुरामुळे 68% पिकांचं नुकसान झालेलं आहे. तेव्हा शेतकऱ्यांसाठी या सरकारने तातडीने उपाययोजना करायला पाहिजे. सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे. काही सत्ताधारी, काही पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, एक दिवसाला दौरा, काही तासाचा दौरा केला हो. आणि लगेच मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये यांचं काय आहे? महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, महापूर आलेले आहेत, पशुधन वाहून गेलेले आहेत, जनावरांचे गोठे वाहून गेलेले आहेत, तिथे अनेक नागरिकांचे प्राण गमावे लागलेत. अशा वेळेला शिवारामध्ये बांधावर जाऊन तिथे बसून हे सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत, परंतु सोडवून दिसत नाही. त्याचबरोबर राहिला जिल्हाधिकाऱ्यांचा, धाराशिव या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि असं ते नाच डान्स करतात, हे देखील अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रासारख्या संवेदनशील राज्यामध्ये अशी घटना घडते म्हणजे याचा अर्थ असा होतो की सत्ताधाऱ्यांचे अधिकारी कशा पद्धतीने काम करतात. म्हणजे सत्ताधारी तिथे संवेदनशील नाही तर ते अधिकारी कसे संवेदनशील राहणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे खरं, पण अमोलजी यामध्ये आता यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. आपल्या पक्षाकडनं आपली काय भूमिका आहे अगदी थोडक्यात? मी त्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्यापेक्षा आमच्या शेतकरी बांधवांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेला पाहिजे. केंद्र सरकारने देखील याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला 1 एकर मागे 50,000 रुपयाची त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे. म्हणजे एकतरी 1.5-1.25 लाख रुपये जरी मिळाले तरी शेतकऱ्याला दिलासा मिळू शकतो. कारण हे जे नुकसान झालेले प्रचंड पुढील 7-8 वर्षाचं किंवा 4-5 वर्षापर्यंत जमिनीची धूप झालेली आहे. त्यामुळे पिकं घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा राज्य सरकारने तातडीने उपाययोजना केली पाहिजे. नक्कीच अमोलजी, आता लवकरात लवकर राज्य सरकारनं या संदर्भामध्ये पावलं उचलणं हे गरजेचे आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्या संदर्भामध्ये. मात्र दुसरी बातमी अशी आहे, दुसरी बातमी आहे सनातन संदर्भातली. सनातन संस्था ही एक दहशतवादी संघटना असल्याचं आता काही दिवसांपूर्वी एका संघटनेनं म्हटलेलं होतं. मात्र हाच दावा जो आहे तो आता कोर्टानं फेटाळून लावलाय. दहशतवादी संघटना सनातन नाहीये असा निर्वाळा आता न्यायालयानं दिलाय. सनातनवर बंदी घालण्यास न्यायालयानं सुद्धा नकार दिलाय. त्यामुळे आता सनातन संस्थेवरचा किटाळ दूर झालाय. याचिकेची सुनावणी घेण्यासाठी कोणताही आधार नाहीये. तुम्ही याचिका मागे घेता की नाही की ती आम्ही फेटाळून लावू, अशा कठोर शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक जी आपल्यासोबत आहे. अभयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा की जेव्हा सनातनवरती हे असे आरोप केले गेलेले आहेत, ही नेमकी याचिका कुणी दाखल केली आणि त्याच्यानंतर आपली ही प्रोसेस नेमकी कशी झाली होती? याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट म्हणजे ही याचिका मुळात काहीतरी दुष्ट हेतू मनामध्ये ठेवून दाखल करण्यात आलेली. याच्यामध्ये कुठलंही सामाजिक हित वगैरे नव्हतं. एका आध्यात्मिक हिंदुत्ववादी संघटनेला बदनाम करणं हा याचा मुख्य अजेंडा होता. विजय रोकडे नावाच्या एका व्यक्तीने 14 वर्षापूर्वी 2011 मध्ये ही याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती. सनातन संस्थेचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास होता. आमचे वकील अतिशय संयमाने त्या ठिकाणी लढले. अखेर 14 वर्षानंतर आम्हाला न्याय मिळाला आणि माननीय न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बाबा यांची याचिका मेंटेनेबल नाही, मागे घ्या नाहीतर आम्ही फेटाळू. आणि त्यांनी बिनशर्त मागे घेतलेली आहे. अर्थात ह्या याचिका करता होता तर त्यांनी प्रत्येक वेळेला आपला स्टँड बदलला. सुरुवातीला त्यांनी म्हटलं की सनातन संस्था ही हिप्नोटाईज करणारी संस्था आहे, हिप्नोटाईज करून लोकांचं ब्रेन वॉशिंग करते वगैरे वगैरे, ज्याच्याबद्दल तो कुठलाही पुरावा देत नव्हता. आणि आज वस्तुस्थिती अशी आहे की हिप्नोटिझम तर खरं बघायला गेलं तर अल-कायदाचे लोक करतायत, तिथे ब्रेन वॉशिंग चालू आहे, पण याचिका करतात त्याच्याबद्दल कुठेही अवाक्षर काढत नाही. आणि सनातन संस्थेबद्दल वाटेल तसं त्यांनी आरोप केलेले होते. अर्थात 15 वर्षानंतर आम्हाला न्याय मिळालेला.
आम्ही याच्याबद्दल आमचे वकील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर असतील, अधिवक्ता आलोकित बाई असतील, सुभाष झा असतील, या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. पण अभयजी, तुम्हाला एकंदरीत या सगळ्यावरून आता अक्षरशः म्हणजे न्यायालयानंच याचा निर्वाळा दिलेला आहे की सनातन ही संस्था दहशतवादी संघटना नाहीये आणि थेट जी याचिका केलेली होती ती फेटाळलेली आहे. मात्र यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की जर याच्यामध्ये जर अशा पद्धतीचा जर याचिका जर कोर्टामध्ये दाखल होत असतील तर मग नेमकं टार्गेट का केलं जातंय? कुणावरती तुमचा रोख आहे? कोण करतंय हे सगळं? टार्गेट जी प्रक्रिया आहे ही आजची नाहीये. बर, देश स्वतंत्र झाल्यापासून या देशामध्ये डाव्या विचारसरणीचे जे कोणी लोक आहेत, मग ते कठपुतली म्हणून काम करत होते, ते प्रामुख्याने रशिया, चायना या देशांचं एक हस्तक म्हणून या देशामध्ये काम करत होते. आणि त्यांचा या देशातले राष्ट्रभक्त मंडळी जी आहे तर त्यांची प्रतिमा मलिन करणं, अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वात पहिल्यांदा याचा बळी ठरावं लागलं. अशा प्रकारची बंदीची भाषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत केली गेली. जी संघटना इतकं सेवाभावी कार्य करते तर त्या संघटनेवरती कोणी बंदीची भाषा करेल याची कोणी कल्पनाच केलेली नव्हती. आणि या देशामध्ये तुम्ही आतापर्यंत कधी या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अल कायदावरती बंदी घाला किंवा यासिन मलिकच्या संघटनेवरती बंदी घाला किंवा नक्षलवादी संघटनांवरती बंदी घाला, अशा प्रकारची एकही याचिका या लोकांनी दाखल केलेली नाही. या लोकांच्या याचिका या सनातन संस्था असू दे, आनंद आश्रम असू दे अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असू दे, अशा आध्यात्मिक संघटनांबद्दल या याचिका दाखल केल्या गेल्या. अर्थात हे एक नॅरेटिव्ह सेटिंग होतं की या हिंदुत्ववादी संघटनांना त्यांची प्रतिमा ही समाजामध्ये बिघडवणं हे एक षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्रासाठी असे विजय रोकडे सारखे अनेक लोक उभे केले गेले. हे अर्थात विदेशी हस्तक आहेत आणि यांना पैसा आणि सगळ्याच यंत्रणा व्यवस्था, आता म्हणजे मी गेले जवळजवळ 30 वर्ष सनातन संस्थेचा पूर्ण वेळ कार्य करतोय, तर त्या कालावधीमध्ये मी बघितलं की यांची आर्थिक सामाजिक ताकद खूप मोठी आहे, मोठं इकोसिस्टम आहे. बर बर, नक्कीच. धन्यवाद अभयजी, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भामध्ये बातचीत केली त्या संदर्भात. मात्र आता एक तिसरी बातमी आहे. तिसरी बातमी अर्थातच MiG-21च्या निवृत्तीची. जवळपास 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय आकाशामध्ये धैर्य आणि शौर्याची अमिट छाप सोडणारा MiG-21 अखेर आज राष्ट्रसेवेतून निवृत्त होत आहे. आकाशाचा अथक पहारेकरी आणि लिजंड म्हणून ओळखला जाणारा भारतीय वायुदलाचा योद्धा, अनेक वैमानिकांचा प्रेरणास्त्रोत हा MiG-21 राहिलेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिला गेलेला पहारा असेल, हा केवळ फक्त सैनिकाचं कर्तव्य नाहीये, तर मग ते MiG-21च्या देशभक्तीची सुद्धा गाथा होती. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धनजी सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. अभय सर, आपण जर बघितलं असेल तर MiG-21 हे लढाऊ विमान आता अखेर सेवेतनं निवृत्त होत आहे. आता नेमकं या सेवेनिवृत्त होत असताना नेमकं का होतंय? म्हणजे याच्या आधी सुद्धा त्यांना अनेक लढाया जवळून बघितलेल्या आहेत, अनेक लढायांमधून सुद्धा त्यानं भेदक आपल्या क्षेपणास्त्रांनी शत्रूला घायाळ केलेलं आहे. मात्र असं काय झालं की आता पूर्णपणे त्याचं निवृत्त तो होत आहे? असं आहे सर की हे विमान आपल्याकडे 1965 मध्ये पहिलं विमान आलेलं होतं. 1963 मध्ये आपले वैमानिक रशियामध्ये गेले होते प्रशिक्षणाकरता उड्डाणाच्या, आणि 65 मध्ये 63 मध्ये पहिल्यांदा हे विमान इथे आलं आणि पहिल्यांदा 6 विमानं आली होती. ही 6 विमानं 1965च्या लढाईमध्ये वापरण्यात आली, त्यामुळे जास्त त्याचा वापर झाला नाही. पण 71ची लढाई, त्याच्यानंतर कारगिलची लढाई, याच्यामध्ये त्यांचा फार सुंदर वापर झाला आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हे विमान आपल्याकरता फार महत्वाचं विमान होतं. याच्या आधी आपल्याकडे सगळी सबसॉनिक विमानं होती, जसं मिस्टियर झालं, हरिकेन झालं आणि बाकीची जी विमानं होती, नाईट झालं, हे सगळी सबसॉनिक विमानं होती. हे पहिलं विमान हे सुपरसॉनिक विमान होतं. त्या सुपरसॉनिक विमानाला जी बूम होती ती पूर्ण जगामध्ये गुंजलेली होती आणि आपल्या वायुसेनेमध्ये साधारण 850च्या वर MiG-21चे विविध वर्षन जे होते ते कार्यरत झालेले होते. त्यामुळे हा वायुदलाचा कणा होता कालपर्यंत, असं आपण समजू शकतो. पण अभय सर, आता तुम्ही सुद्धा अनेक युद्धांमध्ये सुद्धा होतात.
आपल्या युद्धामध्ये कधी MiG-21चा वापर झालेला होता? काही आठवणी आहेत MiG-21 संदर्भात आपल्या? हो, होत्या. कारण जसं मी सांगितलं की 71 मध्ये 71च्या लढाईमध्ये जेव्हा अखनूर सेक्टर मध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं होतं, मुनव्वर तावी पार करून आपल्याकडे आलेले होते आणि जम्मूला थ्रेटन करत होते, त्यावेळेला विमानाने टँक्स बर्बाद केलेच केले, पण जे अमेरिकेची F-16 विमानं होती आणि F-4 विमानं होती पाकिस्तानकडे, त्यांचा सुद्धा धुव्वा उडवला. आणि पूर्व क्षेत्रामध्ये तर यांनी हैदोस घातलेला होता. 23 नोव्हेंबरला पहिल्यांदा ही विमानं बोगराच्या लढाईमध्ये आलेली होती. त्यांनी 2 F-16 विमानं पाकिस्तानची पाडली आणि त्याच्यानंतर यांनी भयंकर तिथे हैदोस मागवला. जितक्या काही तिथल्या एअरस्ट्रिप्स होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्णपणे बर्बाद केल्या आणि तिथली विमानं सुद्धा त्यांनी उडवली आणि पूर्व पाकिस्तानवर आपल्याला एअर सुपिरियरिटी मिळालेली होती. त्यामुळे आमच्यासारखे जे पायदळातले सैनिक होते किंवा आर्मड कोरवाले होते त्यांना निर्विघ्नपणे पुढे जाता आलं असं माझं मत आहे. नक्कीच. अभय सर, तुम्ही थोडंसं थांबा. आपल्या या आधी सुद्धा निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी काय नेमकी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली होती, आपण ती पाहूयात. मी लगेच चर्चेला तुमच्याकडे येतोय पुन्हा. USSR कडून आपल्याला हे विमान मिळाले आणि हे विमान या विमानाने अतिशय चांगलं असं काम केलं. खास तर त्यांनी 1971च्या लढाईमध्ये चांगलं काम केलं, ज्यावेळेला आपण पाकिस्तानच्या हवाई दलावरती विजय मिळवला. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये त्यांनी 1999च्या कारगिल युद्धात सुद्धा भाग घेतलेला होता आणि काम चांगलं केलं होतं. परंतु त्याच्यानंतर एक अपघाताची मालिका सुरू झाली आणि या विमानाला एक फ्लाइंग कॉफिन म्हणजे विधवांचं विमान अशा प्रकारे नाव देण्यात आलं. याला कारण अनेक होती. एक तर विमान हे थोडं म्हातारं होत होतं, तंत्रज्ञान जे होतं ते कमी पडत होतं. त्याला अनेक वेळा अपग्रेड करायचा प्रयत्न केला, पण ते अपग्रेड पुरेसे झाले नाही आणि जवळजवळ 400 अपघात झाले या विमानाचे आणि 200हून जास्त वैमानिक या लढाईमध्ये, या ट्रेनिंगमध्ये हे मारले गेले. अभय सर, आपण आता बघितलं असेल की हेमंत सरांनी अतिशय छान असं या संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं होतं. मात्र प्रश्न अजून एक असा उपस्थित होतो. आता MiG-21 अर्थातच निवृत्त होत आहे, मात्र या MiG-21चा आता पुढचा उत्तराधिकारी कोण असेल? याचा उत्तराधिकारी जो आहे तो सध्या तरी मला तेजस विमान दिसत आहे. कारण भारतीय वायुसेनेला संरक्षण मंत्र्यांनी 97 तेजस विमानांची त्यांनी ऑर्डर दिलेली आहे आणि ती आता काही वर्षामध्ये येतील आहे. आणि अमेरिकेकडनं जी इंजिन येतात जी कंपनीकडनं तेजस विमानांची, त्यांची सुद्धा आता असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यांचा जो पुरवठा आहे तो त्वरित पुरवठा होईल, म्हणजे फास्ट सप्लाय होईल आहे. त्याच्यामुळे लवकर विमानं तयार होतील आणि साधारण 2-1 वर्षामध्ये आपल्या इथे ही विमानं येतील असा अंदाज आहे. खरं आहे. अभय सर, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत आता ही सगळी माहिती शेअर केली त्याबद्दल आपले आभार. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.